शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की सध्या कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांच्या सीमेवर पोहोचलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी ते उत्तरेला सरकलेलं आहे. त्याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपलेला आहे, परंतु अरबी समुद्रातून खेचले गेणाऱ्या वाऱ्यांमुळे आपण थोडं उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण या विभागात पावसाळी परिस्थिती बघतो. तसा आता पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे, परंतु अजून पावसास अनुकूल मध्यम ते जोरदार सरींसाठी अनुकूल वातावरण आहे. माऊलीची दिंडी मुक्काम स्थानावरून आज निघालेली 8 जुलैला आळंदी येथून आणि 9 आणि 10 तारखेला ती पुण्यात थांबणार आहे. तर आपल्याला साधारण 9 आणि 10 तारखेला पुण्यामध्ये आणि साधारण या मार्गामध्ये पावसाळी काय परिस्थिती असू शकते याचाही थोडा अंदाज घ्यायचा आहे. मान्सून आज 8 तारखेला संपूर्ण देश कव्हर करू शकलेला नाही आणि 8 तारीख ही संपूर्ण भारतामध्ये मान्सून पोहोचण्याची तारीख होती. एल निनोच्या वर्ष 2026 मध्ये मान्सून देश व्यापण्यास लेट झालेला आहे. दररोज आपण देशातील पावसाचं प्रमाण किती झालेलं आहे ते बघत असतो. 1 जूनपासून 8 जुलैपर्यंत भारतामध्ये केवळ 15% आता पावसाची घट राहिलेली आहे. म्हणजे 85% पाऊस पडलेला आहे आजच्या तारखेला. आता यामध्ये खंड पडले किंवा पाऊस उघडला तर हे प्रमाण पुन्हा कमी जास्त होईल, परंतु मान्सूनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबरला काय आकडा येतो त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. परंतु दररोजची अपडेट आपल्यासमोर यावी म्हणून आम्ही अंदाज देत असतो. आपण जसं देशातील पावसाच्या परिस्थिती संदर्भात अंदाज देतो तसाच आपण राज्यातील पावसाचा अंदाज देखील देत असतो. महाराष्ट्रामध्ये कोकण, गोव्यामध्ये 122% पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रात 116% पावसाची नोंद आहे. तर मराठवाड्यामध्ये अजूनही 72% पावसाची नोंद आहे. विदर्भामध्ये 85% पावसाची नोंद आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये 160% पाऊस आजपर्यंत नोंदला गेला आहे. आपण जिल्ह्यांमधल्या काही नोंदी बघूत. सर्वात कमी पाऊस झालेला आहे तो नंदुरबारमध्ये 71% पाऊसची घट या ठिकाणी अजून कायम आहे. त्यापाठोपाठ बीडमध्ये 44% पावसाची सर्वाधिक घट नोंदली गेलेली आहे. त्यानंतर हिंगोलीमध्ये 53% पावसाची घट अजून आहे. गडचिरोलीसारख्या सर्वात पावसाळी जिल्ह्यामध्ये 46% अजून पावसाची घट आहे. बाकी देखील 30-35% दरम्यान आहेत. तर आपण आणखी बघतो की सर्वाधिक पाऊस कुठे झाला, तर सर्वाधिक पाऊस झालेला आहे पालघरमध्ये. पुण्यामध्ये 198% पाऊस झालेला आहे, म्हणजे सरासरीच्या तो खूप पुढे आहे. मुंबईमध्ये देखील 194% पाऊस झालेला आहे. रायगडमध्ये देखील 178% पाऊस झालेला आहे. ठाण्यामध्ये 141% पाऊस झालेला आहे. पालघरमध्ये 208% पाऊस आहे आणि नाशिकमध्ये देखील 154% आत्तापर्यंत पावसाची नोंद झाली आहे. गोंदियामध्ये देखील 138% पावसाची नोंद झाली आहे. बाकी हिरव्या कलरमध्ये दिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आजूबाजूला पाऊस आला आहे. हे जरी असलं तरी असमान वितरण आहे. काही जिल्ह्यांमध्ये आपण 200% पावसापर्यंत ते जिल्हे पोहोचलेत, परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजून 40 ते 50% पावसाची घट आहे. कित्येक ठिकाणी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. रखरखीत उन्हाळा कायम आहे. त्यामुळे हे जे काही द्विधा परिस्थिती आहे याच्यावर आपण अंदाजात पुढे जाऊ. तो की मान्सून हा सक्रिय आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या दरम्यान दिंडीचा जो मुक्काम आहे तो पुण्यामध्ये आहे. या ठिकाणी दिंडीचा एकूण मार्ग आहे. तर आपल्याला या ठिकाणी पावसाची काय परिस्थिती दिसते हे बघणं आवश्यक आहे. पुणे परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे.
त्यामुळे दिंडी मार्गामध्ये हलक्या ते मध्यम सरी पुण्यामध्ये होणार आहे. परंतु एकूणच पावसाचा प्रभाव उद्या कमी होत असल्यामुळे या ठिकाणी फार पावसाचं वातावरण तयार होणार नाही. म्हणजे 9 आणि 10 तारखेला असं स्पष्ट दिसतंय. मात्र त्यामुळे आपल्याला इथे दिंडी मार्गामध्ये पावसाचा फार अडथळा तयार होईल असं वाटत नाही. मात्र अधिक ढगाळ परिस्थिती दिंडी मार्गामध्ये असणार आहे आणि त्यामुळे किरकोळ पावसाच्या घटना पिंपरी चिंचवड पुणे भागामध्ये असू शकतात. कारण पावसाचं प्रमाण हे घाट माथ्यावर आहे. त्यामुळे सक्रिय मान्सूनचा परिणाम थोडाफार इथे होईल. परंतु उद्यापासून पावसाचं प्रमाण कमी होत असल्यामुळे बऱ्यापैकी उघडीप देखील आपल्याला मिळणार आहे. आणि सध्या देखील या ठिकाणी फार मोठी पावसाळी परिस्थिती पुण्यामध्ये सध्या दाखवण्यात आलेली नाही. आपल्याला CFS मॉडेलने थोडं उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता दाखवलेली आहे. परंतु पुढील 24 तासात हे वातावरण कमजोर होईल. की अजून उद्या 9 तारखेला पुणे परिसर आणि अहिल्यानगर या परिसरात किंवा अगदी कोकण किनारपट्टीला देखील मान्सून सक्रिय असल्यामुळे मध्यम ते जोरदार सरींची शक्यता JFS मॉडेलने दाखवलेली आहे. पुढील 48 तासात मात्र हे पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे. म्हणजे 10 तारखेला फारसं पावसाळी वातावरण पुणे जिल्ह्यामध्ये असण्याची शक्यता नाही. आणि हे पावसाचं वातावरण तसं 11 तारखेला देखील दिंडीच्या पुढील मुक्कामात असणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही एकूण पावसाचा प्रभाव कमी होतो आहे. आणि एक लक्षात घ्या, अजून मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भात देखील काही जिल्हे असे आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं, परभणीचा पश्चिमी भाग, नांदेडचा पश्चिमी भाग, बीडमध्ये, हिंगोलीमध्ये, त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगलीचाही बराच भाग, सातारा पूर्व, पुणे पूर्व भागातही काही भागात अजून पावसाची कमी आहे. नंदुरबार पूर्ण दुष्काळी परिस्थिती आहे. नाशिकच्या अतिपूर्व भागामध्ये पाऊस कमी आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये काही भागात पाऊस कमी आहे. बाकी ठिकाणी मात्र पावसाची मुबलक परिस्थिती आहे. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे 2 विभाग असे आहेत. आणि मध्य महाराष्ट्र देखील, म्हणजे अहिल्यानगर किंवा नाशिकचा पूर्व भाग, या ठिकाणी देखील पावसाची खूप कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं हवामान अभ्यासकांनी आवश्यक आहे. ECMWF मॉडेलने उद्या महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचे संकेत दिले आहेत. पूर्व विदर्भ आणि कोकण हलक्या सरींची शक्यता मात्र कायम आहे. 10 तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे. कोकण किनारपट्टीला अतिशय तुरळक आणि अतिशय हलक्या स्वरूपाच्या घाटमाथ्यावर सरी होण्याची शक्यता आहे. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतातच पावसाचं प्रमाण, जसे आता राजस्थानमध्ये आपण पोहोचलोत किंवा गुजरातमध्ये पोहोचलोत, आता याच्यातून एक स्पष्ट दिसतंय की राजस्थानच्या पश्चिमी भागात मान्सून खूप डिले होऊ शकतो. जर पुढील 3 दिवस पावसाची विश्रांती निर्माण झाली तर मात्र पावसाने जर पुढील 3 दिवस ब्रेक घेतला तर मान्सून राजस्थान पश्चिम भागात खूप रखडू शकतो पोहोचायला. आणि ही ऐतिहासिक अशा प्रकारची मान्सूनचा लेट असणार आहे. महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच भागात, म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, काही विदर्भाचे काही जिल्हे आहेत ज्या ठिकाणी पावसाची कमी आहे. म्हणजे आता आपण गडचिरोलीचं जरी उदाहरण घेतलं किंवा भंडाऱ्याचं उदाहरण घेतलं तर या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. या ठिकाणी बरेच तालुके, जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पाऊस न होता ही 106% जरी महाराष्ट्राची टक्केवारी आली असली तरी ती अतिशय विषम आहे. आणि हाच एल निनोचा इफेक्ट आहे. एल निनोच्या वर्षामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आणि ती परिस्थिती आता महाराष्ट्रावर ओढावलेली आहे, देशातील अनेक राज्यांवर ओढावलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. आपल्याला पुढे पावसाची परिस्थिती पुन्हा निर्माण होईल आणि एखादं दुष्काळी वर्ष सहन करण्याची सहनशक्ती आपल्यामध्ये निर्माण करण्याचे दिवस आलेले आहेत. त्याला आपला काही विलाज नाही. परंतु एकूण वर्ष दुष्काळी असणार नाही.
रब्बीची अतिशय उत्तम पिकं या भागामध्ये येणार आहेत. कारण बंगालच्या उपसागरातून कमी दाबांची शृंखला ऑगस्ट महिन्यापासून सुरू होते आणि ती आपल्याला अतिशय चांगला पाऊस देणार आहे. त्यामुळे विहिरींना पाणी येणार आहेत, नद्यांना पाणी येणार आहेत, तलाव बऱ्यापैकी भरणार आहेत, पिकं चांगली रब्बीची येणार आहेत, पाणीसाठी असणार आहे. ते पाणी मात्र आपल्याला पुढच्या वर्षासाठी अतिशय जपून वापरायचे, ते आम्ही वेळोवेळी सांगू. परंतु एक लक्षात घ्या, परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. या ठिकाणी आपण बघतो की महाराष्ट्रातील पाऊस उद्यापासून कमजोर होणार आहे आणि त्यामध्ये घाट माथ्यावर तुरळक पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात आज रात्री आणि उद्या. ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असेल, परंतु उंचीवरचे ढग आहेत. केवळ विदर्भामध्ये उद्या चांगल्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात आहे. या पलीकडे पावसाचं वातावरण उद्या कमी होईल. उद्या मुक्कामी ठिकाणी पुण्यामध्ये आपल्याला अगदी तुरळक हलक्या सरी होऊ शकतात, कारण ढगाळ वातावरण आहे. मान्सून सक्रिय, परंतु मान्सून कमजोर होत असल्यामुळे 10 तारखेलाही महाराष्ट्रात फार पावसाची शक्यता नाही. घाटपाथ्यावर देखील पाऊस कमी होणार आहे. त्यामुळे दोनही दिवस दिंडीला फार त्रास होणार नाही. मात्र चिखल, थोडी किरकोळ पावसाची परिस्थिती यामुळे वारकऱ्यांना थोडा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे ही बाब थोडी लक्षात घेण्याची गरज आहे. तशी 11 तारखेलाही विशेष पावसाळी परिस्थिती नाही. पावसाचा जोर कमीच झालेला आहे. त्यामुळे सलग 3 दिवस म्हणजे पुढील जवळपास 48 ते 72 तास पावसाची बऱ्यापैकी उघडीप महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते. जेव्हा आम्ही उघडीप सांगतो तेव्हा आमचे शेतकरी आम्हाला कॉमेंट्स करतात की सर, आमच्याकडे पाऊस सुरूच झाला नाही, तर तो संपला कधी? तर परिस्थिती अशी आहे की हे एल-निनोचं वर्ष आहे आणि अशा वर्षांमध्ये आपल्याला हे अनुभव येणं अपेक्षित आहे. आम्ही त्या 26 जानेवारीच्या अंदाजापासून याची कल्पना दिलेली आहे आणि याच्यासाठी शेतकरी हवामान साक्षर होणं आवश्यक आहे. परिस्थितीचं भान त्याला निर्माण होईल हे आवश्यक आहे, कारण कोणी सांगेल आणि मग पाऊस पडेल अशी परिस्थिती नाही. मॉडेल बघायला शिका, त्यानंतर परिस्थिती समजून घ्यायला शिका. कोणीतरी काहीतरी व्हिडिओ बनवतो आणि तो सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि केवळ प्रत्यक्षात मात्र आपल्याकडे पाऊस पडत नाही. त्यामुळे भ्रामक अशा कुठल्याही अंदाजाला बळी पडू नका. अतिशय विश्वासाने सांगतो माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना की हे वर्ष कसोटीचं आहे. यावर्षी आपल्याला थोडा त्रास होणार आहे. त्यामुळे आपल्याला हे वर्ष सांभाळून घेणं आवश्यक आहे. या वर्षात जनावरांचा चारा, पिण्याचं पाणी यावर अधिक लक्ष केंद्रित करा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.